स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून जर आत्ता काम करते, प्रत्येक क्षेत्रात काम करते, तर आमचे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी 80-20चं डिस्क्रिमिनेशन आम्हाला नको आहे. आमच्या ह्या मागण्या आहेत आणि ह्याचा तुम्ही विचार करा, पण शासनाने नेहमीच आम्हाला आमच्या मान्यवरती तलवार ठेवून काम करत असतं. तेव्हा सरकारने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की नर्सेस शिवाय यांचं नडतंय. मी म्हणते हा हट्टाच का करता तुम्ही? आहे त्या तुमच्या घरातल्याच लोकांना का त्रास देता तुम्ही? असं नाही की तुम्हाला मी आज मागितले ना आज संपात उतरलोय. आम्ही हे मागण्या तुम्हाला 1-2 वर्ष झाल्यापासून तुमच्या मागे लागलो. 4 दिवस झालेले आहेत, अजूनही आंदोलन सुरूच आहे. किती दिवस हे आंदोलन सुरू असतं? सर, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. 7व्या वेतन आयोगातील त्रुटी आणि कंत्राटी भरती विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे. आता मी पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने जे परिचारिका आहेत, नर्सेस आहेत, ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर यांच्या आंदोलनामुळे कुठेतरी ससून रुग्णालयामधील रुग्णसेवा कुठेतरी कोलमडल्याचं पाहायला मिळतंय. हे 18 तारखेपासून हे जे आहे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 4था दिवस आहे, तरी सुद्धा अजूनही प्रशासनाच्या वतीनं या नर्सेसच्या मागण्याची जी आहे ती दखल घेण्यात आलेली नाही आहे. आता आपण पाहतोय की या ठिकाणी महिला वर्ग जो आहे, नर्सेस जे आहेत, ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत काही नर्सेस आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, 18 तारखेपासून आपण आंदोलन करताय, नेमक्या आपल्या मागण्या काय? सर, आमच्या या मागण्या आहेत की सर्वात महत्त्वाचं कंत्राटीकरण, कारण कंत्राटीकरणामध्ये पूर्ण हे आमचं जे भविष्य आहे, आमच्या मुलांचं भविष्य आहे, कारण येणारी जी पिढी आहे त्यांचं भविष्य खूप धोक्यात आहे. दुसरी मागणी म्हणजे आमची 80-20 जे आपण जर म्हणतो की हे डिस्क्रिमिनेशन, जेंडर डिस्क्रिमिनेशन का करायचं? जिथं जर आपण म्हणतो की स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून जर आत्ता काम करते, प्रत्येक क्षेत्रात काम करते, तर आमचे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी 80-20चं डिस्क्रिमिनेशन आम्हाला नको आहे. हा कायदा पूर्णपणे चुकीचा आहे, हे आमच्यावर लादलेलं बंधन आहे आणि हे आम्हाला नको आहे. तिसरी म्हणजे जिथं आम्ही कोविडमध्ये खूप म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण जगाला आम्ही आमचं अस्तित्व दाखवून दिलं. आम्ही आमची लेकरं बाळं, आमचे संसार सगळे पणाला लावून कोविडमध्ये स्वतःला झोकून देऊन काम केलं. 2 वर्ष आम्ही अविरत आमचे संसारसुद्धा बघितले नाही. आणि अशा नर्सेसला फक्त जोखीम भत्ता का नाही? मग जोखीम भत्ताचे अधिकारी नक्की कोण? मग की जर जोखीम भत्ता नर्सेसला नाही तर कुणाला? बरं, कंत्राटीकरण करायचं आहे तर फक्त नर्सेसचं कंत्राटीकरणावर का भर? मग जर करायचंच आहे तर टॉप लेवलपासून हे कंत्राटीकरण तुम्ही का नाही करत? नर्सेसवर हे कंत्राटीकरणाचं यांच्या मानगुटीवर तुम्ही हे बंधन का लादता? हे आमच्या महत्त्वाचं आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं आहे की गणवेश भत्ता मिळत नाही आम्हाला. नंतर स्थानिक लेवलच्या पण भरपूर मागण्या आहेत. नर्सिंग अलाउन्स मिळत नाही आहे आणि जोखीम भत्ता तर मेन आमचं आहे आणि कंत्राटीकरण याच्यावर आमचा जास्त जोर आहे. मॅडम, आपण बघतोय की तुमच्या आंदोलनामुळे कुठेतरी रुग्णसेवा कोलमडल्याचं पाहायला मिळतं. हॅलो, असं नाही आहे की म्हणजे हा सरळ सरळ हे की रुग्णसेवा बिलकुल कोलमडलेली नाही आहे. आम्ही शासनाला हे आधीच निवेदन दिलेलं होतं की आम्ही असं आमच्या ह्या मागण्या आहेत आणि ह्याचा तुम्ही विचार करा, पण शासनाने नेहमीच आम्हाला आमच्या मान्यवरती तलवार ठेवून काम करत असतं. तर व्यवस्थितरित्या हॉस्पिटल चालू आहे. जिथे गरज पडते तिथे पेशंटला केअर मिळते. फक्त एमर्जन्सी सुव्यवस्थित चालू आहे. फक्त ज्या प्लॅन वगैरे गोष्टी असतात त्या सध्या कमी झाल्यात. आणि अशा संपातही आमच्या नर्सेस ब्लड डोनेशन सारखे कॅम्प भरवतात. असं नाही आहे की कुठल्या पेशंटला आम्ही हे करतोय. साधारणतः किती नर्सेस या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत? 600+ नर्सेस ससूनच्या तरी संपात आहेत आणि ओव्हरऑल राज्याचा जर विचार केला तर 35,000+ नर्सेस आपण संपात उतरलेले आहेत. मॅडम, कुठेतरी बघतोय की अनेक रुग्णांचे जे ऑपरेशन्स आहेत ते सुद्धा पुढे ढकलण्यात आलेले आहेत असं सांगितलं जातं. नाही, असं नसतं. एमर्जन्सी जो काही पार्ट आहे तो व्यवस्थित बजावत आहोत इथे ससूनमध्ये आणि सगळ्याच हॉस्पिटलला एमर्जन्सी एकदम व्यवस्थित सुरळीत चालू आहे. ज्या प्लॅन सर्जरी आहेत त्या फक्त पोस्टपोन झालेल्या आणि आहेत. याचा सरकारने सुद्धा याचा विचार करायला पाहिजे की जेव्हा लोक म्हणतात की तुमच्याशिवाय आमचं काही चालत नाही, काही बिघडत नाही, तर जेव्हा या रुटीनच्या सर्जरी आहेत त्या जेव्हा पोस्टपोन होतात तेव्हा सरकारने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की नर्सेस शिवाय यांचं नडतंय. तर आज तर मी हे म्हणेल की आज आपले वित्त मंत्री आणि आपले मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आज आपल्याला रिटर्न गिफ्टमध्ये आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जस्टिस द्या. मॅडम, आपण बघतोय की कुठंतरी खाजगी संस्थांकडून नर्सेस या मागवल्या जात आहेत रुग्णांच्या सेवेसाठी.
सर ॲक्च्युली आता तो त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे, बरोबर आहे. खाजगी सेवातून मागवणार वगैरे एवढं सर इतकं सोपं पण नाही आहे ते. कारण कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये नवीन जाऊन काम करणं आणि तिथल्या प्रोटोकॉलनुसार ते फॉलो करणं एवढा सोपं नाही आहे. इथले रुटीनचे जे पर्मनंट लोकं आहेत, त्यांनी जो सेटअप केलेला असतो, त्यांना जे माहिती असतं, ते एक रुटीन तुम्हालाही माहिती आहे. आपल्या घरातला व्यक्ती जो तुमच्या घरात एक नवीन माणूस आला, तो बुचकळणार, तो व्यवस्थित काम करणार नाही आहे. आणि इतकं सोपंही नाही की बाहेरून नाही का नर्सेस मागून काम करून घेणं वगैरे ह्या गोष्टी. मी म्हणते हा हट्टास का करता तुम्ही? आहे त्या तुमच्या घरातल्याच लोकांना का त्रास देता तुम्ही? का घरातल्याच लोकांच्या का नाही मागणी असं नाही की तुम्हाला मी आज मागितले ना आज संपात उतरलोय. आम्ही हे मागण्या तुम्हाला वर्ष 2 वर्ष झाल्यापासून तुमच्या मागे लागलोय. जर तरी तुम्हाला म्हणजे आमची कदर नाहीये. आम्हालाही वाटते की आम्हाला रुग्णांना वेठीस धरायचं नाहीये सर. कारण ते रुग्ण पण आमच्यासारखीच एक जनता आहे, सामान्य जनता आहे. त्यांना वेठीस धरून कुणाचं भलं होणार आहे? आमचंही भलं होणार नाहीये. परंतु ह्या सरकारला कळणार कधी? कारण एवढ्या दिवस झालं सर कोविड होऊन किती वर्ष झाली? कोविड भत्ता अशा वर्करपर्यंत मिळू शकतो. पण जी ग्रासरूटला काम करत होती, जिथं पेशंट रुग्णाच्या तिथं काम करत होती, डेड बॉडी जी व्यक्ती पॅक करत होती, जी नर्स पॅक करत होती, त्या नर्सला जर अजूनही वंचित राहावं लागतं तिच्या हप्त्यापासून, त्या जोखीम भत्त्यापासून, तर त्या नर्सेसनी किती दिवस गप्प बसायचं? तिला पण कधीतरी मैदानात उतरावं लागेलच की जो तिचा हक्काचा आहे. ती म्हणत नाही की मला जास्तीचं द्या. आमचा जोखीम भत्ता हा सेंट्रलला मिळतो, इतर स्टेटला मिळतो. मग आमच्याच लोकांना का नाही मिळणार? आम्ही अधिकार मागतोय, आम्ही जास्त मागत नाहीये. ते जवळजवळ 8-10 वर्ष झालं सर त्याच्यावर काम ते लोक देत त्यांची मनशाच नाहीये. जर आम्ही जीव तोडून काम करतो, कोविडमध्ये आम्ही नातेवाईकांचा विचार केला नाही, आमच्या घरच्यांचा विचार केला नाही, आम्हाला लोकांनी वाईट टाकलं, त्या परिस्थितीमध्ये आम्ही येऊन काम केलं, आमचे लोक आजारी पडले, त्याच्यामध्ये कितीतरी दगावले पण असतील, तरी आम्ही विचार नाही केला. आम्ही व्यवसायाचा विचार केला, रुग्णांचा विचार केला. पण आता विचार करण्याची वेळ त्यांची आहे की नाही? त्यांचा पण आहे ना विचार करण्याचं. का नेहमी आम्हीच विचार आम्ही जनतेचा विचार त्यांनी आज हे म्हणतात ते पोस्टपोन झाल्याला कोण जबाबदार आहे? सर्जरी पोस्टपोन झाल्याला कोण जबाबदार आहे? प्रशासन जबाबदार आहे. आम्ही त्यांना ऑलरेडी इंटिमेशन दिलं होतं की आम्ही एवढे दिवस झाले आम्ही मागण्या करतोय, तुम्ही आमच्या मागण्या मान्य करत नाहीये. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे नाईलाजाचं आमची इच्छा नसताना आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतोय. कारण ह्यांना वारंवार सांगूनही आमचे लोक रिटायर झाले विदाऊट जोखीम भत्ता घेता. त्यांचं काय? तुम्ही एवढं ह्यांचं नुकसान करता, मग आता जे लोक आहेत त्यांचा आम्हाला विचार करायला नको? मागच्या वेळी सुद्धा तुम्ही असंच मागच्या वर्षी सुद्धा असंच आंदोलन केलेलं होतं, ते काय आंदोलन होतं? ते आंदोलन पण कंत्राटीकरणासाठीच होतं. ते आंदोलन केल्यामुळे कंत्राटीकरण 2 वर्षासाठी त्यांनी थांबवलं. परत त्याचा दुसरा GR त्यांनी काढला आहे. आणि त्याच्यानंतर तिथंही त्यावेळेस आमची जोखीम भत्ताची मागणी होती, ती मागणी अजून ह्यांनी पूर्ण केली नाही. सर तुम्हाला माहीत असेल, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पण होता. मग अजूनही ती मागणी पेंडिंग आहे, विचार करा. एवढा दिवस आम्ही थांबलो की नाही? अजूनही जर हे म्हणत असतील की ह्यांच्यामुळे रुग्ण वेठीस धरत असेल, ह्याला कोण जबाबदार आहे? तुम्ही आम्हाला ब्लेम करू शकत नाही, कारण आम्ही खूप थांबलोय. आज नाही आम्ही की आज तुम्हाला हे निर्देश दिलेत आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी उतरलोय. आम्ही तुम्हाला वेळ दिलेला आहे, वर्षानुवर्ष वेळ दिलाय, तरी पण तुमच्याकडून जर आम्हाला पॉझिटिव्ह नाही निघत असेल तर आम्हाला शेवटी आम्हाला घटनेने अधिकार दिलाय ना संघर्ष करायचा, संप करायचा. त्याचा आम्ही अधिकाराचा उपयोग करतोय. आम्ही वेगळं काही करत नाहीये आणि आम्हाला जनतेला वेठीसही धरायचं नाही. थँक्यू. ताई, 18 तारखेपासून आंदोलन सुरू झाले, आज 22 तारीख आहे, 4 दिवस झालेले आहेत, अजूनही आंदोलन सुरूच आहे. किती दिवस हे आंदोलन सुरू असणार? सर, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीये. तुमचं काही प्रशासनाशी काही बोलणं वगैरे झालेलं आहे का या 4 दिवसांमध्ये? नाही, अजून प्रशासनाने आम्हाला बोललेलं नाही. सध्या लोकल स्थितीचं जे प्रशासन आहे त्यांनी पण आमची अजून दखल घेतलेली नाही. ते काय सांगाल, नर्सेसच्या मागण्या मान्य होताना दिसत नाहीयेत, आज 4 दिवस झालेले आहेत. माझी सरकारला अशी विनंती आहे की जे आम्ही इथे बाहेर बसलेलो त्याला कुठेतरी सरकारच जबाबदार आहे. आज आम्ही वर्षानुवर्ष आमच्या मागण्या व्यवस्थित प्रोटोकॉल पाळून जर का तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर त्या आम्हाला त्याच्या ज्या आमच्या मागण्या त्याची पूर्णता करणं ही सरकारची पण तेवढीच जबाबदारी आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर का सांगितलं की आमचं जोखीम भत्ता, जे आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, जोखीम भत्ता आता कोविड निघून गेलाय तरी पण म्हणजे तो दिलेला नाही आम्हाला. म्हणजे आमचं जे आहे तेच आम्हाला द्यायचं आहे, वेगळं काही द्यायचं नाहीये. मला सरकारला हे म्हणायचं की तुम्हाला जर का काय पाहिजे असेल तुम्ही ऑन द स्पॉट एका रात्री तुम्ही तुमचं मंजूर करून घेता. मग आमच्या लोकांसाठी तुम्ही काय करता? आज आम्ही इथे आहोत ते सरकारच्या बेजबाबदारीपणामुळेच इथं आहोत. आम्ही सरकारनं विनंती आहे माझी की आमच्या मागण्या त्वरित मंजूर कराव्या, म्हणजे आम्हाला आमच्या कामाच्या ठिकाणी व्यवस्थितपणे जाता येईल. थँक्यू. आज महाराष्ट्रामध्ये नवनवीन मेडिकल कॉलेजेस ओपन होत आहेत. मोठ्या प्रमाणात तिथे
स्टुडंट्सना तिथे शिकवलं गेलं जाणार आहेत, परंतु पदनिर्मिती केली न गेल्यामुळे तिथे स्टाफ उपलब्ध होणार नाही आहे. मग पदनिर्मिती केली गेली पाहिजे, पदभरती झाली पाहिजे आणि ज्या काही नर्सेस ज्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत त्या लोकांना पदोन्नती दिली गेली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. आपण बघतोय की पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये जे 7व्या वेतन आयोगातील त्रुटी आणि त्याचबरोबर कंत्राटी भरती विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे. त्याच अनुषंगानं ससून रुग्णालयामध्ये सुद्धा परिचारिका संघटनेच्या वतीने या ठिकाणी जे आहे आंदोलन सुरू आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ राज्य सरकारने पूर्ण कराव्यात अशी मागणी जी आहे नर्स संघटनेच्या वतीने या ठिकाणी करताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.